गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव कृष्णा सुळे आणि माझ्या यूट्यूब चॅनल सायकल लवर सोलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज संडे आणि आज वुमन स्पेशल राईड आहे. आज आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज इथे आलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता. आणि आजच्या राईडची खासियत म्हणजे आमच्या CLS ग्रुपच्या मेंबर तृप्ती मॅडम यांचा आज फर्स्ट 100 आहे. तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. सायकलिंग कधीपासून चालू केली, त्यांना आवड त्याच्यामध्ये कधीपासून निर्माण झाली. तर मी तृप्ती मॅडमकडे देतो. धन्यवाद सर. आणि सगळ्यात प्रथम सगळ्या सायकल लवर्स ग्रुपचं धन्यवाद, कारण आज माझ्या फर्स्ट 100 साठी तुम्ही सगळे इतक्या तयारीने आणि मला सोबत करण्यासाठी आलात. सायकलिंग मी स्कूल डेज मध्ये चालवलं, ते पण फक्त त्यावेळेला म्हणजे भाड्याची सायकल घेऊन आम्ही अर्धा तास वगैरे चालवत होतो. त्याच्यानंतर त्याचा काही संबंध आला नाही सायकलचा. कॉलेजमध्ये असताना मात्र मी परत सायकल शिकले आणि 1 वर्ष हॉस्टेल टू सायकल मी सायकलवर गेले आणि त्याच्यानंतर परत सायकल तिकडं मी इकडं. नंतर लग्नानंतर साधारण 6 वर्षापूर्वी माझ्या मिस्टरनी माझ्या बर्थडेला मला सायकल गिफ्ट केली. त्याच्यानंतर एक हिरकणी राईड झाली होती, तेव्हा मी त्याच्यात पार्टिसिपेट केलं होतं आणि ती सायकल मला कोविडच्या वेळेला खूप हेल्पफुल झाली. कारण कोविडच्या वेळेला दुसरं काही एक्सरसाइज नव्हतं, कुठं बाहेर जाता येत नव्हतं, तर मी रोज कॉलनीमध्ये डेली 5 किलोमीटर्स करत होते. आणि 2023च्या सायक्लोथॉनची मला माहिती मिळाली आणि मी त्याला फर्स्ट टाइम 25 किलोमीटरच्या सायक्लोथॉनमध्ये पार्ट घेतला. आणि तिथून मग पुढं राजश्री, रुपाली या सगळ्या मैत्रिणी मला मिळाल्या आणि तिथून मग पुढं आमचा वुमन स्विंगचा एक ग्रुप सुरू झाला आणि तिथला मी पुढं कन्सिस्टंटली सायकल करते. माझे 50चे 11 झालेत हाफ सेंचुरी राईड्स आणि ही माझी फर्स्ट 100ची सायकल राईड आहे. जेव्हा आम्ही फ्लॅग राईडला 2 वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा मला माहित नव्हतं, पण माझं 92 किलोमीटर्स घरापर्यंत झालं होतं. त्यावेळेला जर मी थोडं लक्ष दिलं असतं तर मे बी त्यावेळेस माझी पहिली सेंचुरी राईड झाली असती. पण मला आज आनंद आहे की आज मी शेवटी फायनली सेंचुरी राईडसाठी निघाले. आणि सगळ्या सायकलवरचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर मॅडम, मला असं विचारायचं होतं किंवा सांगायचं होतं की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक बाई असते. तुमच्या आजच्या सक्सेसच्या मागे मात्र एक पुरुष आहे. तुम्ही वुमन्सनी हे मान्य करायला हवं, कारण त्यांनी जर अच्छा सायकल दिली नसते तर मग सपोर्ट केला म्हणून आज 100 झालेला आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तृप्ती मॅडम ह्या डॉक्टर आहेत बाय प्रोफेशन. शी इज अ डर्मॅटॉलॉजिस्ट. तर आपण तर कंटिन्युअसली बाकी डॉक्टरकडून विचारत राहतो सायकलिंगचे फायदे तोटे, सायकलिंग का केली पाहिजे. तर आता मॅडम डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, आपण आज त्यांना स्किनच्या रिलेटेड काही क्वेश्चन विचारू. कारण की बरेच वेळा आपल्या 100 to 100च्या राईड्स असतात, ऊन तापलेलं राहतं, बरेच जण म्हणतात स्किनला म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया काय काळजी घेतली पाहिजे सायकलिंग करताना. सगळ्यात महत्त्वाचं तर मॉइश्चरायझेशन कंपल्सरी आहे आणि सनस्क्रीन ऍप्लिकेशन महत्त्वाचं आहे. हे लोकल म्हणजे बाहेरून प्रोटेक्शनसाठी. आणि इंटरनल हायड्रेशन हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे वेळोवेळी थांबून पाणी पिणं, ORS किंवा लिंबू सरबत या गोष्टी लॉंग राईडला घ्यायलाच पाहिजे. सनस्क्रीन फार इम्पॉर्टंट आहे सर, कुठल्या पण राईडला किंवा आउटडोअर ऍक्टिव्हिटीला. कारण जर आपण खूप वेळ उन्हात थांबणार असेल तर डेफिनेटली त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येते. तर सनस्क्रीन हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद मॅडम. मी थोडस रुपाली मॅडमना रिक्वेस्ट करतो की तृप्ती मॅडम बद्दल थोडस बोला तुम्ही. थँक्यू सर. आणि आज तिच्या फर्स्ट 100 साठी तृप्ती राठीला खूप खूप अभिनंदन. आणि विमेन्स राईडमध्ये ती आमची मेन कोऑर्डिनेटर आहे आणि खूप कन्सिस्टंटली म्हणजे सिन्सिअरिटी हे तिच्या आजच्या राईडच्या मागचं मेन गमक आहे की डेली 20-25 किलोमीटर हे तिचं ठरलेलं असतं राईड. आणि त्यामुळं कन्सिस्टंटली त्या फ्लोमध्ये असल्यामुळं आज 100ची राईड सुद्धा ती इझिली करते. कुठलाही थकवा तिच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. तर असाच तिलाही शुभेच्छा की अशाच तिच्या 100च्या अनेक राईड होत राहू दे, यासाठी आमच्या सगळ्यांच्या तिला अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम आणि धन्यवाद मित्रांनो. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही ही सायकलिंग स्टार्ट करा जेणेकरून तुमची हेल्थ चांगली राहील. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. धन्यवाद. बाय बाय.